ठिकाणी विचारला जाणार आहे तो मार्क या लेक्चर मधून कदाचित असू शकतो. या अगोदर आपण जे लेक्चर घेतलं आत्ताच ते लेक्चर बेसिक होतं. तुमचं नशीब असेल तर त्याच्यातून मार्क येईल, नाहीतर याच्यातून तर फिक्स येणार आहे. याच्यातून तर फिक्सच येणार आहे. बघ आपल्याला काय करायचंय आता. वर्बल क्वेश्चन म्हणजे येस नो टाईप. वर्बल म्हणजे काय? येस नो टाईप, होय किंवा नाही. ते पॅसिफाईज कसं करायचं ते विचारलं, म्हणजे आपण आता पाहणार आहोत. बऱ्याच टीईटी एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न आलेला आहे. कशावरती? वर्बल टाईप ऑफ क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चनचं येस नो टाईपचं काय करायचं आपल्याला? पॅसिफाईज करायचं आहे. आवाज येत आहे सगळ्यांना? हा, आवाज येत आहे? हो सर, येतोय. हा, तर बघा आता फार काय हे पण अवघड नाही आहे, थोडं लक्ष देण्याची गरज आहे फक्त. आता जे आपण वाक्य याच्या अगोदर पाहिलं होतं ते साधं वाक्य होतं. साधं वाक्य म्हणजे एस, वी आणि ओ अशी वाक्यरचना असलेलं वाक्य आपण याच्या अगोदर आतापर्यंत पाहिलं. परंतु आता पहिल्यांदाच आपल्याला काय आलेलं आहे? क्वेश्चन आलेलं आहे. स्पेशली येस नो टाईप क्वेश्चन आलेला आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण काय करूया, अगोदर त्या वाक्यामध्ये कन्वर्ट करूया. हा जो क्वेश्चन आहे ते आपल्याला साध्या वाक्यामध्ये घेऊन जायचा आहे. कसं करता येईल? कसं करता येईल? करता कोण आहे याच्यातला? राकेश राईट्स अ लेटर. राईट मॅडम. राकेश राईट्स अ लेटर. हे साधं वाक्य आहे आणि या वाक्याचं आपल्याला करायचं आहे. परंतु इथं त्यांनी काय केलंय, आपल्याला प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न त्याचा बनवून दिलेला आहे. तुम्ही या वाक्याचं असं साधं पण करू शकताय. आता इथं डज आहे आणि राईट आहे, म्हणजे त्याचं काय केलेलं आहे, डज राईटचा अर्थ काय होतो? राईट्स होतो. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? डज राईटचा अर्थ काय होतो? राईट्स होतो. म्हणून राकेश राईट्स अ लेटर असं वाक्य केलेलं आहे. आता मला सांगा, या वाक्यामध्ये साधं जर वाक्य असेल हे, तर त्याचं कसं होईल? कसं होईल साधं वाक्य असेल तर? साधं वाक्य असेल तर साधं वाक्य असेल तर कसं होईल बघा, सोपं आहे ना. अ लेटर इज रिटन बाय राकेश. राईट, इज रिटन बाय राकेश. परंतु आपल्याला काय करायचं इथं आता क्वेश्चन मध्ये त्याला आणायचं आहे. मग एखादं वाक्य असेल आणि त्या वाक्याला जर आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचं असेल तर आपल्याला सिम्पली काय करावं लागेल? काय करावं लागेल इथं? सिम्पली आपल्याला काय करावं लागेल? येस नो टाईप आहे म्हणल्यानंतर इज किंवा आर किंवा वॉज किंवा वेअरनं सुरुवात करावं लागेल. नाही, डू नाही, इथं ऑलरेडी आपल्याकडे आहे ना सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापदानं सुरुवात करावी. येस नो टाईप करायचं आपल्याला. ह्याचं उत्तर काय आलं पाहिजे? होय की नाही. आता हा एक वाक्य आहे, हा इथं आहे, तर सुरुवातीला फक्त आपण काय घेणार इथून इकडं ते वाक्य उत्तर आपलं बरोबर आहे. आता आपल्याला फक्त काय करायचं आहे? येस नो टाईप मधलं पॅसिव्ह मध्ये लिहायचं आहे. इज फक्त आपण काय करणार? इज सुरुवात करणार आणि बाकीचं सगळं आय असं लिहून घेणार. इज अ लेटर. लेटर. बघा पुढे काय येणार?
इज अ Written. लेटर Written by रिटर्न Rakesh. बाय राकेश. आणि शेवटी मात्र काय येणार? क्वेश्चन मार्क येणार. Question सगळ्यांच्या mark. लक्षात येतंय? कारण आपलं हे काय आहे? वर्बलचं आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, या वेन पण जाऊ शकता आणि ज्यांना आता जसं मॅडमनी सांगितलं हे लगेच, ज्यांना हे समजत आहे की डज राकेश राईट अ लेटर म्हणजेच काय असतं, राकेश राईट्स अ लेटर असतं, त्यांना ज्यांना समजतंय त्यांनी डायरेक्ट याच्यावर आलं तरी चालत आहे. बघा आता या वाक्यामध्ये राईट्स आहे म्हणजे काय आहे? प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स असेल तर टू बीची रूप कोणती आहेत? Am, is, are. इज, आर. आता अ लेटर आपण सुरुवातीला घेतलं बरोबर, त्याच्यानंतर एम इज आर पैकी अ लेटर एक वचनी आहे म्हणून इज घेतलं. राईटचं तिसरं रूप रिटर्न केलं, बाय राकेश लिहिलं. म्हणजे काय झालं? अ लेटर इज रिटर्न बाय राकेश. आता हेच वाक्य आपल्याला काय करायचं आहे? प्रश्नार्थक मध्ये लिहायचं आहे. म्हणजे प्रश्नार्थक मध्ये लिहायचं आहे म्हणजे टू बीच रूप सुरुवातीला यायला पाहिजे. ते टू बीच रूप प्रथम घेतलं की बाकीचे सगळे लेटर तुम्ही काय करू शकता? वर्ड्स त्या सिक्वेन्स सुद्धा लिहू शकता. जसं इज अ लेटर रिटर्न बाय राकेश. म्हणजे ते वाक्य पुन्हा इथं आलं. आता बघा डज राईट आहे म्हणजे आपण काय घ्यायला पाहिजे? एम इज आर पैकी इथं पण सोडवून सांगतो मी तुम्हाला. डज राईट आहे म्हणजेच या राईट मध्ये काय प्रत्यय आहे? S काय प्रत्यय. प्रत्यय आहे? डजचा अर्थच असा असतो की क्रियापदाला येस प्रत्यय आहे. फक्त तो प्रश्न असल्या कारणानं आपल्याला डज घ्यावं लागतं म्हणून इथला क्रियापदाचा येस प्रत्यय काढून दाखवलेला असतो फक्त. म्हणजे राकेश राईट्स अ लेटर असं वाक्य येते. हे पण निघून गेला, आता इथं फुल स्टॉप आला, झालं एवढंच करायचं. आता हे वाक्याचं आपण करू. हे प्रेझेंट मध्ये आहे एम इज आर, तर राईट्सच आपण काय घेणार? एम इज आर पैकी काय घेणार? Is. इज, कारण तो प्रश्न आहे, म्हणून. त्याच्यानंतर आहे ते ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्ब आणि शेवटी इकडचा जो सब्जेक्ट आहे तो इकडं काय होणार? आता ऑब्जेक्ट होणार. म्हणजे हा सब्जेक्ट इकडचा आहे म्हणून इकडं आलेला आहे. समजते सगळ्यांना? सब्जेक्ट बिकम्स ऑब्जेक्ट, तर ते असं झालेलं आहे. म्हणजे काय उतरणार? इज अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. आता इथं हा ऑब्जेक्ट असेल तर इथं सब्जेक्ट नाहीच आहे, कारण हे पूर्णपणे आता काय झालेलं आहे? प्रश्नार्थक मध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे याला आपले असे भाग करता येणार नाही. आपल्याला काय करावं लागतं? प्रश्नार्थक म्हणजे क्वेश्चन वर्ड, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि नंतर वर्ब अशी फोड करावी लागते. लक्षात आपल्याला एकच घ्यायचं आहे की डज राईट याचा आपल्याला फक्त राईट्स करता येते. राकेश राईट्स अ लेटर, राकेश राईट्स अ लेटर याचं आपण इथं करून घेतलं. अ लेटर इज रिटर्न बाय राकेश. आता याला प्रश्नार्थक करायचा आहे म्हणजे इज सुरुवातीला घ्यावं लागेल. इज अ लेटर रिटर्न बाय राकेश. सगळ्यांच्या लक्षात आली प्रोसिजर? आपल्याला काय करावं लागेल? प्रश्नार्थक मध्ये जो प्रश्नार्थक शब्द आहे तोच आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागतो. हे दुसरं वाक्य आहे. प्रश्नार्थक मध्ये जो शब्द आहे तोच आपल्याला पुढे घ्यावा लागतो. आता इथं बघा, डू दे हेल्प द पुअर हे वाक्य आहे. आता बघा हेच वाक्य आपण कसं लिहू शकतोय? आता इथं प्रत्यय नाही म्हणजे डायरेक्ट पण ते वाक्य आपण लिहू शकतोय. कसं? दे हेल्प द पुअर. हेल्प द पुअर, फुल स्टॉप असेल. आता या वाक्याचं आपल्याला चेंज व्हाईस करायचं आहे. सांगा बरं काय येईल? दे हेल्प द पुअर. द पुअर वेर हेल्प बाय देम. हा, आता हेल्प असल्यामुळं काय मॅडम इथं येणार? आर येणार. इथं जर दे हेल्प असतं तर वेअर आलं असतं मॅडम. दे हेल्प असतं तर वेअर आलं असतं. आता द पुअर आहे म्हणजे अनेक वचन आहे. आपण घेतलं द पुअर किंवा इथं आपण करू शकतो द पुअर. हे प्लुरल झाले ना म्हणून सर वेअर घेतलं. असू द्या ना, पण इथं भूतकाळ नाही ना मॅडम, इथं हा प्रेझेंट टेन्स आहे. हा बरोबर. द पुअर, हा द पुअर आर
इथं बरोबर करणार तुम्ही. हेल्प बाय देम. बाय देम. बघा, द पुअर हे झालं, द पुअर आर हेल्प्ड बाय देम. आता या वाक्याला आपल्याला प्रश्नार्थ करायचा आहे, म्हणजे टू बीच रूप सुरुवातीला घ्यावं लागेल. मग टू बीच रूप सुरुवातीला घ्यायचं म्हणलं तर आपण काय लिहिणार? आर घेणार. इथं समजते सगळ्यांना? आर. आर राहिलेले शब्द आहे असे लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण आर सुरुवातीला घेतल्यामुळे क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, कारण याचा आपण क्वेश्चन बनवलेला आहे. बघा, आर द पुअर हेल्प्ड बाय देम. लक्षात येते सगळ्यांचं? काय करायचं आहे? डज असेल तर येस प्रत्यय असणार आहे, डू असेल तर कुठलाच प्रत्यय नसणार आहे. हे दोन्ही तुम्ही लक्षात घ्या, याच्यावरतीच प्रश्न असण्याची शक्यता जास्त आहे. हे तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. प्रश्नार्थक वाक्याचं साधं वाक्य तयार करून घ्या, साध्या वाक्याचं चेंज द व्हॉइस करा, आणि आलेल्या चेंज द व्हॉइसचं पुन्हा प्रश्नार्थक रूप तयार करा. हे सगळ्यात सोपी मेथड आहे. किंवा ज्याला कळतंय की हे वाक्य डज राईट आहे म्हणजेच ते राईट्स आहे, तर ते जाग्याला पण इथं करू शकतात. परंतु त्यावेळेस त्यांनी लक्षात घ्यायचं आहे कर्ता आणि कर्त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, योग्य ते सहाय्यकारी क्रियापद त्याच काळातलं घ्यायचं आहे. हे सगळ्यांच्या लक्षात आलं? हो सर. सांगा. हा, थोडस कन्फ्युजिंग आहे, पण तुम्ही थोडा प्रयत्न केला की येऊन जाईल. पुढं हे झालं येस नो टाईपचं. त्याच्यानंतर WH चं पण आपल्या परीक्षेमध्ये 100% विचारलं जातं बरं का. हे दोन व्यवस्थित करा, बाकीचे व्हायस सोपं आहे. परंतु परीक्षेमध्ये नेमकं काय केलं जातं? येस नो टाईप किंवा WH याच्यावरतीच विचारलं जातं. स्पेशली पेपर 2 मध्ये 100% तुम्हाला WH किंवा येस नो टाईप याच्यावरच विचारलं जाईल. पेपर 1 मध्ये तुम्हाला ते ऑक्झिलरी असतील किंवा इम्परेटिव्ह असेल, परंतु साध्या काळातलं विचारलं जाणार नाही. साध्या काळातलं फक्त 9वी 10वी पर्यंत विचारलं जातं, 12वी सुद्धा विचारलं जात नाही. ठीक आहे, तर बघा आता पुढं, जसं आता येस नो होतं तसंच काय आहे? WH आहे. आता याच्यात सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. बघा, जो WH वर्ड आहे तोच WH वर्ड तसाच आपल्याला काय करायचा आहे? खाली घ्यायचा आहे. आता बघा, व्हाय डीड. डीड आणि राईट आहे म्हणजे काय असणार आहे ते? राकेश सांगा. wrote a डीड. letter. हा, राईट मॅडम. डीड राईट आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? रोट होतो. अर्थात ते काय असेल? राकेश डीड राईटचा अर्थ रोट असा असतो, फक्त ते प्रश्नामुळे त्यांना ते तिथं घ्यावं लागतं. रोट, राकेश रोट अ लेटर. अ लेटर असं ते वाक्य असतं. आता आपल्याला या वाक्याचं करायचं आहे. करा. काय होईल? A letter was written by Rakesh. बरोबर आहे. वॉज रिटन बाय राकेश. बघा, आता आपल्याला काय करायचं आहे? याचा प्रश्न तयार करायचा आहे. या वाक्याचा, हे विधानार्थी वाक्य आहे, सगळ्यांना माहिती आहे. विधानार्थी वाक्याचं आपल्याला आता प्रश्नार्थक वाक्य करायचं आहे, म्हणजे WH टाईप करायचं आहे. तर ह्याचा प्रश्न कसा तयार होईल? टू बीच रूप सुरुवातीला, टू बीच रूप सुरुवातीला. हा, यातलं टू बीच रूप कोणता आहे? वॉज. घ्या की सुरुवातीला वॉज, पुढं पुन्हा करता घ्यायचा. हा, वॉज अ लेटर रिटन बाय राकेश. हा, हे सेमच असणार बरं का. क्वेश्चन मार्क येणार. आता आपल्याला फक्त काय करायचं? प्रश्नार्थक वाक्य तयार करताना जे टू बीचं रूप आहे ते सुरुवातीला घ्यायचं आणि सब्जेक्ट आहे तो वर्बच्या नंतर घ्यायचं, एवढंच करायचं असतं. मग आता हे झालं वॉज अ लेटर रिटन बाय राकेश. परंतु या ठिकाणी फाय हा एक शब्द आहे, म्हणजे जो WH शब्द असतो तोच आपण सुरुवातीला घ्यायचा असतो, जशाच तसा.
WH क्वेश्चन किंवा WH चे पॅसिव्ह करत असताना काय करायचं, जो WH शब्द आहे तोच WH शब्द इथं घ्यायचा आणि आपलं जे राहिलेलं उत्तर आहे ते लिहून टाकायचं. 5 was a letter written by राकेश. 5 was a letter written by राकेश. लक्षात येतंय का सगळ्यांच्या? हा, हो सर. हे सांगा मला, हे लक्षात आलंय का? बघा सोपं आहे. WH क्वेश्चन मध्ये ऍक्टिव्ह मध्ये जो WH शब्द आहे तोच WH शब्द खाली घ्यायचा आहे. बाकीची प्रोसिजर सांगितल्यानुसार करायची आहे. साधं वाक्य तयार करा. इथं साधं वाक्य तयार केलं, त्याचं पॅसिव्ह केलं, बरोबर आहे. त्या पॅसिव्हला पुन्हा क्वेश्चनात आणलं आणि जो पहिला शब्द आहे तोच लिहिलं. ही प्रोसिजर फॉलो करायची. बाय प्रॅक्टिस तुम्हाला हे येईल. हे पण काय फार अवघड नाहीये. पुढं बघा, आता दुसरं वाक्य पाहूयातलं. हु बिल्ट द ताजमहल असं वाक्य येतं. पुढे येतं चेंज द व्हॉइस. आता आपल्याला काय करायचंय, बघा बिल्ट हा शब्द आहे, हा भूतकाळात आहे का वर्तमान काळात आहे? सांगा. बिल्ट हा शब्द वर्तमान काळात आहे का भूतकाळात आहे? हॅलो, भूतकाळात आहे सर. हा, आपल्याला माहिती आहे. त्याही अगोदर या दिलेल्या वाक्यामध्ये टू बीचं किंवा मोडल ऑक्झिलरी असं कोणतं रूप आहे का? त्या दिलेल्या वाक्यामध्ये टू बीचं किंवा मोडल ऑक्झिलरी किंवा सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे का? याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का या वाक्यामध्ये? नाही, कुठलं सहाय्यकारी क्रियापद नाहीये. अशा वेळेस आपण काय करायचं, वाक्यातील क्रियापदाकडे लक्ष द्यायचं. क्रियापद कोणतं आहे? बिल्ट. मग बिल्ट हे क्रियापद पास्ट मध्ये आहे का प्रेझेंट मध्ये आहे ते बघायचं. कशात आहे? पास्ट मध्ये. इथलं पास्ट मध्ये आहे, म्हणजे आपल्याला माहित आहे पास्टची टू बीची रूप कोणती आहेत आणि प्रेझेंटची कोणती आहेत. माहित आहे ना? ठीक आहे. आता मी जसं तुम्हाला सांगितलं काय, की जो शब्द आहे तो सुरुवातीला घ्यायचा. फक्त हुच्या बाबतीतच हा बदल आहे. कोणता आहे? हुचं काय करावं लागतं आपल्याला? बाय हुम करावं लागतं. बरं, हुचं काय करावं लागतं आपल्याला? बाय हुम करावं लागतं. पुढं आता दिलेलं क्रियापद हे कशात आहे? पास्ट मध्ये आहे. ठीक आहे, तर पास्ट मध्ये काय आहे? वॉज, वेअर आहे. ठीक आहे. ताजमहल एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? एक वचनी. ठीक आहे, किंवा त्यापेक्षाही बाय हुम म्हणजे कुणाच तरी एकट्याचं नाव असेल तर आपण काय करणार? वॉज घेणार. वॉज, त्याच्यानंतर द ताजमहल. बाय हुम वॉज द ताजमहल. आता ह्या बिल्टचं तिसरं रूप काय आहे? बिल्ट. हा, बिल्ट. आणि टी आहे. टी आहे. ठीक आहे, तर टी बिल्ट आहे म्हणून आपण काय लिहिलं? बिल्ट लिहिलं. त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क दिला. म्हणजे बाय हुम वॉज द ताजमहल बिल्ट असं त्याचं उत्तर काढावं लागेल आपल्याला. आता हुचा चेंज काय करायचा आपल्याला? लक्षात घ्या, हुचा चेंज बाय हुम. बाय हुम करायचा आहे. त्याच्यानंतर दिलेलं क्रियापद हे भूतकाळात आहे म्हणून आपण वॉज घेतलं. त्याच्यानंतर द ताजमहल हे तिथला करता घेतला आणि बिल्ट हे त्याच्यानंतर आपण वापरलं, जेणेकरून शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क देता येईल. कारण आपण सुरुवातीला काय केलंय? बाय हुम वॉज हे घेतलेलं आहे म्हणून क्वेश्चन मार्क आलेला आहे. ठीक आहे, हे उदाहरण समजलंय का सगळ्यांना? कसं सोडवायचं आहे? हु बिल्ट द ताजमहल, किंवा ही प्रोसिजर एकच आहे. कोणती? ही आणि ही. फाय आणि हु हे WH मधले पॅसिव्ह आहेत. याच्यावरती 50% पॉसिबिलिटी असते की याच्यावरती प्रश्न येतो. 50%. तर हे व्यवस्थित करा, हे बघून जावा. दुसऱ्या म्हणजे जे बेसिक होतं मागच्या लेक्चर मधलं त्याच्यावर आला तर काय चांगलंच गोष्ट आहे, पण आपण ती शक्यता लक्षात घेऊन याच्यावर पण तयारी घेतलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊया का?
हॅलो, हो सर. बघा आता पुढे काय दिलेलं आहे, पॅसिव्ह व्हॉइस ऑफ मॉडेल्स. तर हे मॉडेलचं आपण घेतलेलं आहे बरं का. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ मॉडेल, मॉडेल झालं इथं, हे मॉडेल आहे. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ मॉडेल घेतलंय ना आपण, कॅनचं घेतलंय ना. गणेश कॅन विन द प्राइज. बघा, एस पी ओ, सुरुवातीला आपण काय घेतो, द प्राइज घेतलं. दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का, आहे. कोणता आहे, कॅन. घेतलं, कॅनला कॅन घेतलं. आता ऑक्झिलरी असेल तर कोणता शब्द टाकायचा आपण सांगितलं होतं, बी. बी घेतला, वर्ब पीपी केलं, बाय गणेश. द प्राइज कॅन बी ओन बाय गणेश. हे मॉडेल आहे, मगाशीच मी ते घेतलेलं आहे, आता पण आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 2, यू कॅन हेल्प द पुअर. उत्तर काय आहे, द पुअर कॅन बी. या कॅनला जशाच तसं कॅन घ्यायचं आहे. मॉडेल ऑक्झिलरी वाक्यामध्ये आहे म्हणून बीचा उपयोग करायचा आहे. वर्ब इथं फर्स्ट आहे, इथं वर्ब पीपी करायचा आहे, बाय यू. यू ची प्रथमा आणि द्वितीया सारखीच असते म्हणून त्याला आपण काय केलेलं आहे, यूला यू ठेवलेला आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं हे म्हणजे आपण ऑलरेडी ते घेतलेलं आहे, इथं पुन्हा त्या प्रकारात आलेलं आहे, तर याच्यावर पण शक्यता असते बरं का. ठीक आहे, पुढे जाऊया का. हो सर. पुढं टू ऑब्जेक्ट्स. कधी कधी काय होतं, वाक्यामध्ये टू ऑब्जेक्ट्स येतात. आपण पहिल्यांदा शिकलो होतो की व्हॉट ने क्वेश्चन विचारला तर कोणता उत्तर येतं आणि whom ने विचारला तर कोणतं येतं, म्हणजे दोन ऑब्जेक्ट असतात. राणी गेव मी अ लेटर. बघा, राणी गेव मी अ लेटर. अ लेटर हे इथलं मूळ ऑब्जेक्ट आहे, त्याला आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणू. आणि मी हे इथलं काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इनडायरेक्ट म्हणजे काय, अप्रत्यक्ष. इनडायरेक्ट म्हणजे काय, समजते सगळ्यांना इथं काय लिहिलंय मी, किंवा इकडे लक्ष द्या. हे सगळ्यांच्या लक्षात आलंय का, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हॅलो, हो सर. हा, इथं लक्ष द्या. इथं दोन ऑब्जेक्ट आहेत, एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्याला ओ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, म्हणजे पर्सन किंवा प्राणी. हे काय असणार, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असणार. आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे व्हॉट, सांगितलं मी मगाशीच. काय, व्हॉट ने क्वेश्चन विचारला तर डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते आणि whom ने प्रश्न विचारला तर काय मिळते, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. आता सगळ्यांच्या लक्षात आलं का, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्रश्न काढायचा. ठीक आहे, आता पुढे पहा. आता इथं दोन ऑब्जेक्ट आहेत म्हणजे दोन वाक्य होऊ शकतात. एक होऊ शकतं इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं आणि दुसरं होऊ शकतं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा, सुरुवातीला आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं घेऊया. बघा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता, इथं कोणता आहे, पटपट सांगा. हॅलो, मी. मी 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 आहे, बरोबर. मीच मॅडम क्रियापदाच्या अगोदर घेतलं. मी ही द्वितीय आहे. कशाची द्वितीय आहे, आयची. आईची. क्रियापदाच्या अगोदर आपल्याला वापरायचं आहे म्हणजे आय घ्यावं लागेल आपल्याला. मीच आय. काय झालं, हो. आय. आय झाली. इथं पास्ट गेव टेन्स आहे आहे, म्हणून वॉच. वॉज घेतलं. इथं वेअर का आलं नाही, सिंग्युलर इथं आहे वेअर म्हणून. का आलं नाही, राईट. आय वॉज, गेवचं झालं गिवन. पुढचा भाग आहे तसाच लिहायचा, अ लेटर बाय राणी. राणी. आता आपण काय करूया, हे झालं पहिलं वाक्य. आता इथं हे दुसरं वाक्य करूया. दुसरं वाक्य करूया. डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता आहे, इथलं डायरेक्ट ऑब्जेक्ट अ अ लेटर. लेटर. पुन्हा तेच,
गेव हे भूतकाळात आहे आणि अ लेटर हे एकवचनी आहे म्हणून वॉज घेतलं. त्याच्यानंतर वर्ब पीपी घेतलं. आता मात्र इथं काय करायचं, इथं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असताना टू हा शब्द जोडायचा फक्त आणि टू मी करायचं. काय करायचं, टू हा शब्द जोडायचा. कधी वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असताना आपण डायरेक्ट ऑब्जेक्टचं टेन्स करताना मात्र काय करायचं, इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या अगोदर टू हा शब्द घ्यायचा. टू मी बाय राणी. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? हो सर. हे 1 नंबरचं वाक्य आहे, हे 2 नंबरचं वाक्य आहे. इथं मी नुसार केलेलं आहे, इथं अ लेटर नुसार केलेलं आहे. वॉज गिवन हे सेमच आहे. ठीक आहे. परंतु जर इथं अस असतं, राणी गेव अस अ लेटर असं असतं, तर काय आलं असतं हे वाक्य सांगा. राणी गेव अस अ लेटर, त्या मीच्या ठिकाणी अस असतं, तर हे वाक्यामध्ये काय बदल झाला असता? वी आलं असतं, वी असच्या जागी. बरोबर आहे. तर वी आला असतं आणि ह्या वॉचचं काय झालं असतं? वेअर. अगदी बरोबर आहे. तर असं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, इथं एकवचनी आहे म्हणून आपण एकवचनी घेतलं. इथं अनेकवचनी झालं, जर अस आलं असतं तर आपण क्रियापद सुद्धा अनेकवचनी घेतलं असतं. ठीक आहे, पुढचं वाक्य पाहूया. नंबर 2, द प्रिन्सिपल ऑफर्स हर अ जॉब. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हे काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. सांगा. द प्रिन्सिपल हे येस आहे, ऑफर्स हे फी आहे. आता बघा काय येणार, सुरुवातीला ह्यांनी काय घेतलेलं आहे, डायरेक्ट ऑब्जेक्टचं घेतलेलं आहे, अ जॉब. ऑफर्स मध्ये काय आहे, कोणता टेन्स आहे, प्रेझेंट. प्रेझेंट आहे म्हणजे एम इज आर येईल. अ जॉब हे सिंग्युलर आहे म्हणजे इज येईल. म्हणून इज येणार. ऑफर्स ऑफर्ड केलं, हरला हर तसंच ठेवलं, बाय द प्रिन्सिपल, बाय द प्रिन्सिपल. त्याच्यानंतर दुसरं वाक्य याच्यात होतंय ना, कोणतं होतंय कोण सांगतंय मला? आपण इथं लिहूया दुसरं वाक्य. सांगा दुसरं वाक्य कोणतं होईल आता? हर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. सांगा ह्याला डायरेक्ट मध्ये आणताना काय करावं लागेल? सांगा डायरेक्ट मध्ये. हा, he is offered a job by the principal. राईट. लिहावं लागेल आपल्याला शी, हरचं काय होईल, शी होईल. शी नंतर जसं आपण सांगितलं की वाक्याचा काळ प्रेझेंट आहे, एम इज आर पैकी घ्यावं लागेल. शी नंतर आपण मॅच करतो इज, शी इज ऑफर्ड. काय ऑफर्ड केलेलं आहे, काय ऑफर्ड केलेलं आहे, अ जॉब, अ जॉब. पुढं बाय द काय होणार, प्रिन्सिपल. सगळं सगळ्यांच्या लक्षात आलंय. 2 ऑब्जेक्ट असताना कशा पद्धतीने करायचं आहे, 1 ऑब्जेक्ट असताना कशा पद्धतीने करायचं आहे, आलंय का सगळ्यांच्या लक्षात? हो सर. हो सर. प्रॅक्टिस करावी लागते जरा. आता इम्परेटिव्ह त्याच्यातलाच दुसरा आणि महत्वाचा भाग आहे, याच्यावर पण आपल्याला प्रश्न येतो बघा. इम्परेटिव्ह सेंटेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला माहित आहे, कमांड, रिक्वेस्ट हे जे आहे हे काय इम्परेटिव्ह. अगोदर सांगतो, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, क्रियापदाने सुरुवात होणारे. कशाने? क्रियापदाने सुरुवात. इम्परेटिव्ह म्हणजे काय? इम्परेटिव्ह म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. बरोबर आहे, इम्परेटिव्ह म्हणजेच आज्ञार्थी मॅडम, बरोबर आहे. आज्ञार्थी ते पण लक्षात ठेवा तुमच्या, चालेल. आज्ञार्थी वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस असं म्हणा. क्रियापदाने सुरुवात म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे त्याला आज्ञार्थी वाक्य व्याकरणाच्या भाषेत म्हणतात. सगळ्यांच्या लक्षात आलं, इम्परेटिव्ह म्हणजे काय, आज्ञार्थी. आज्ञार्थी वाक्य म्हणजेच काय,
ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आता कमांड, रिक्वेस्ट हे त्याच्यातच येतं. बघा, प्लीज कमांड आहे सुरुवातीला. काय आहे? एकच घेऊया इथं. काय इथं दिलेलंच आहे. ओके. ब्रिंग अ शर्ट. आता आज्ञार्थी वाक्यामध्ये ते गोष्ट कुणी केलेली आहे किंवा ऑर्डर कुणी दिलेली आहे हे महत्वाचं नसतं, परंतु इथं एक कर्ता असतो जो असतो, परंतु आपण त्याचा उल्लेख करत नाही. तो कर्ता असतो यू. कोणता कर्ता असतो? यू हा कर्ता असतो इथं. कोणता कर्ता असतो? यू. यू. परंतु आपण तो गृहीत धरलेला असतो. यू ब्रिंग अ शर्ट असं असतं ते, परंतु ब्रिंग अ शर्ट आपण इम्परेटिव्ह मध्ये लिहितो. आता पुढे ब्रिंग अ शर्ट हे आहे. आता ब्रिंग अ शर्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे? ज्यावेळेस आज्ञार्थी वाक्य असतं किंवा क्रियापदाने सुरुवात होते आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला लेटची रचना वापरावी लागते. कशाची? लेटची रचना यूज करावी लागते. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय घ्यावं लागतं? लेट घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं सुरुवातीला? लेट. त्याच्यानंतर हे काय आहे बघा, इथं मी लिहून दाखवतो तुम्हाला. लेटची रचना काय आहे तर लेट पुढं. आता या वाक्यामध्ये अ शर्ट काय आहे? ऑब्जेक्ट. काय आहे अ शर्ट? ऑब्जेक्ट आहे. लेट. आता इथं प्लस म्हणूया आपण, बरं का, हे प्लस आहे. ओ, लेट प्लस ओ. पुढे आपण कशाचा वापर केलेला आहे? बी प्लस बी. बी म्हणायला बी प्लस इथं काय आहे? वर्ब. वर्ब कुठला आहे? तिसरा आहे का कुठला आहे? तिसरा आहे ब्रॉट. ब्रिंग. हा, वर्ब पीपी ही लेटची रचना आहे. लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस आज्ञार्थी वाक्याचं आपल्याला चेंज व्हाईस करायचं असतं त्यावेळेस लेट हे प्लस आहे बरं का, प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब पीपी. काय करायचं आपल्याला? लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब पीपी हे पाठ करून ठेवायचं. ज्यावेळेस वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते त्यावेळेस चेंज व्हाईस करताना लेटची रचना वापरायची आपल्याला. लेटची रचना कोणती आहे? लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब पीपी. आता इकडे या बघा, सुरुवातीला लेट घेतलं, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर बी घेतला, दिलेल्या वाक्यातील ब्रिंग हे क्रियापद आहे, त्याचं वर्ब पीपी केलं. लेट अ शर्ट बी ब्राउट. आलं का सगळ्यांच्या लक्षात? हे याच्यावर पण प्रश्न असतो. हा, आलं का हे लक्षात? हो सर. हा, आता मला ह्याचं सांगा. कॉल द पोलीस हे वाक्य आहे, याचं मला पॅसिव्ह सांगा. सांगा पॅसिव्ह ह्याचं काय होतं? बघा, इथं मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, ज्यावेळेस इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं, लेटची वाक्यरचना यूज करायची. आता आपण सुरुवातीला काय घेणार? इथलं लेट घेणार. लेट नंतर काय घ्यायला सांगितलेलं आहे मी? ऑब्जेक्ट. इथं कोणतं ऑब्जेक्ट आहे? पोलीस. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. असू द्या, कुठलंही असू द्या. लेट द पोलीस, बरोबर ना? हा, बी कॉल. त्याच्यानंतर काय घ्यायचं? त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय? पोलीस बी आणि कॉलचं काय होणार? कॉल होणार. ईडी प्रत्यय लेट लागणार. द पोलीस बी कॉल. इथं दिलेलं आहे वर्ब पीपी दिलंय का, त्यानुसार करायचं आपल्याला. बाय प्रॅक्टिस तुम्हाला येऊन जाईल.
त्याच्यानंतर आहे रिक्वेस्ट. काय? प्लीज राईट अ लेटर. वाक्य आहे प्लीज राईट अ लेटर. आता प्लीज हा शब्द काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? आय रिक्वेस्ट. मगाच मी सांगितलं होतं तुम्हाला राईट अ लेटरच्या अगोदर यू हा करता तिथं असतो, परंतु आपण तो म्हणत नाही, म्हणून आय रिक्वेस्ट यू टू राईट अ लेटर. याच्यामध्ये वर्ब पीपी करण्याची आवश्यकता नाही. हे अपवाद आहे. याला काय म्हणायचं? अपवाद म्हणायचे. बऱ्याच वेळेला नियमाला अनेक अपवाद असतात, तर तसा हा अपवाद आहे. प्लीज राईट अ लेटर, तर आपण काय लिहायचं? आय रिक्वेस्ट यू टू राईट अ लेटर. किंवा प्लीज हा शब्द आला तर अशा पद्धतीने तुम्ही हे वाक्य करायचं. अपवाद लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे निगेटिव्ह वाक्य. डोंट राईट अ लेटर. याचं आपल्याला करायचं आहे. आता हे पण येतं बरं का. डोंट राईट अ लेटर. तर वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे सांगा? करता आहे का याच्यामध्ये? क्रियापदाने झालेले आहे. क्रियापदाने झाले. क्रियापदा. हा, डोंट सुद्धा काय एक सहाय्यकारी क्रियापदच आहे, फक्त ते निगेटिव्ह असल्यामुळं काय केलेलं आहे? सहाय्यकारी क्रियापद त्यांना घ्यावं लागलेलं आहे, कारण त्यांना नॉट जोडायचं आहे. डोंट राईट अ लेटर. तर हे काय आहे? इम्परेटिव्हच आहे. मग सुरुवातीला आपण लेटची रचना वापरू शकतोय. लेट ऑब्जेक्ट काय आहे? बरोबर ना? आता इथं डोंट आहे म्हणजेच नॉट आहे. नॉट बी रिटन. लेट अ लेटर नॉट बी रिटन. सगळ्यांच्या लक्षात हे आलंय का? सांगा मला. काय केलेलं आहे आपण? आज्ञार्थी वाक्य आहे म्हणून लेटनं सुरुवात केली. लेटनं सुरुवात केल्यानंतर आपण ऑब्जेक्ट घेतलं. बरोबर आहे? लेट प्लस ऑब्जेक्ट. आता वाक्य कसं आहे? नकारार्थी आहे, म्हणून आपण बीच्या अगोदरच नॉट लावू शकतो. बीच्या नंतर लॉट आपल्याला लावता येणार नाही, म्हणून ते अगोदर घेतलेलं आहे फक्त. नॉट बी म्हणजेच लेट प्लस बी प्लस वर्ब पीपी आहे का? त्या वाक्यरचनेवरून लक्षात घ्या. लेट घेतलं आपण, ऑब्जेक्ट घेतलं, बी घेतलं, परंतु वाक्य नकारार्थी असल्यामुळे नॉट बी, बी नॉट असं होणार नाही. तर नॉट बी रिटन. सगळ्यांच्या लक्षात आलं? हे पण निगेटिव्हचं. रिक्वेस्ट इम्परेटिव्ह. हॅलो, हा सांगा. हे समजलंय का सगळ्यांना? हो सर. पुढे जाऊया. अजून एक प्रकार आहे वेगळा. बघा कुठला वेगळा प्रकार आहे? पॅसिव्ह ऑफ टू बी. टू बी म्हणजे एम, माहित आहे ना सगळ्यांना? टू बी म्हणजे काय? एम इज आर वॉज वेअर. टू बीची रूप कोणकोणती आहेत? टू बीची रूप कोणकोणती आहेत? एम इज आर आहे, वॉज इज वेअर. आर, वॉज आहे, वेअर आहे, बी असतं, बीन असतं, बिंग असतं, एम इज आर वॉज वेअर. आता एम चालेला आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? अकार सुरुवातीला घेऊया. एम आहे म्हणजे आपल्याला प्रेझेंट मधलं इथं एम घेता येईल का? आहे तेच टू बीच रूप घेता येईल का? नाही. मग त्याच काळातील अकारला मॅच होणार कोणता आहे? इज. इज. आता हे एम आहे ते काय आहे? टू बीच रूप आहे. एम आहे ते काय आहे? टू बीच रूप आहे. म्हणजे बी याच रूप आहे ते, म्हणजे टू बी. अ कार इज टू बी. पुढची प्रक्रिया सेम टू सेम. बायचं काय होणार? बाउट, बाय मी. सगळ्यांच्या लक्षात येतंय? टू बीच करत असताना काय करायचं? फक्त टू बी लिहायचंय आपल्याला. पुढे तर ते सेम उत्तर असेल. त्याच्यानंतर हॅव. बघा, हॅव हॅज. हॅव मध्येच काय असतं? हॅज असतं आणि हॅड पण असतं बरं का. टू हॅव स्पेशली, फक्त हॅव नाहीये. काय आहे? टू हॅव. जसं आपण टू बीची रूप हे पाहिली, तसं टू हॅव ची रूपे कोणती आहेत? हॅव हॅज आहेत. तर बघा, आशा हॅज टू बाय अ साडी.
तर हे बाय मध्ये BUY आहे बरं का. ठीक आहे, तर त्याचं उत्तर बघा, अ सारी, हॅजला हॅज आहे म्हणून घेतलं, त्याच्या पुढे टू, हे हॅज आहे म्हणजे टू बीच आहे, टू हॅव्स आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, टू बी लिहावं लागेल. पुढची प्रक्रिया सेम, बॉट बाय आशा, आपल्याला फक्त टू बी लिहावं लागेल. कशामध्ये, ज्या ज्या वेळेस हॅव, हॅज, हॅड, एम, इज, आर, वॉज, वेअर, बीइंग वगैरे जे सिंगल येईल आणि त्याच्या पुढे कुठलाही वर्ब येणार नाही त्यावेळेस. पुढं इम्पर्सनल पॅसिव्ह, बघा हे पण एक आहे. वी होप दॅट दे विल कॉल ऑफ द स्ट्राईक, म्हणजे ते त्यांचा संपलं काय करतील, बंद करतील किंवा संपला असं जाहीर करतील. तर अशा वेळेस काय करायचं, वी होप म्हणजेच काय, इट इज होप्ड अशी सुरुवात करायची, दॅट दे विल कॉल ऑफ द स्ट्राईक. फार म्हणजे हे प्रश्न येण्याची फार दुर्मिळ शक्यता आहे, तरी पण तुम्हाला माहिती असावं. इन्फिनिटिव्हचं येऊ शकतं बरं का, इन्फिनिटिव्ह, पॅसिव्ह इन्फिनिटिव्ह येऊ शकतं. आय वॉन्ट टू राईट अ लेटर, सेमच घ्यायचं आपल्याला, आय वॉन्ट अ लेटर टू बी रिटन. टू राईटचं काय करायचं आपल्याला, टू राईटचं काय करायचं, टू बी रिटर्न करायचं. पॅसिव्ह ऑफ ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, वी इलेक्टेड हिम प्रेसिडेंट, तर ही वॉज इलेक्टेड प्रेसिडेंट बाय अस. जसं हिमचं काय होणार इथं, ही होणार, इलेक्टेड असल्यामुळं वॉज येणार, आणि इलेक्टेडचं पुन्हा इलेक्टचं इलेक्टेड होणार, प्रेसिडेंट बाय अस. वीचं काय होणार इकडे जाऊन, अस होणार. पॅसिव्ह ऑफ प्रिपोजिशन विदाउट बाय, प्रिपोजिशन विदाउट बाय, पॅसिव्ह ऑफ सम प्रिपोजिशन विदाउट बाय. बघा एक घेऊया याच पण, द पोलिसमॅन एन्क्वायर्ड इन टू द केस, बघा द केस ईडी आहे इथं म्हणून वॉज घेतलेला आहे, आणि त्याचा वर्ब पीपी पण ठेवलेला आहे. वॉज एन्क्वायर्ड इन टू, फक्त काय घेतलं, इन टू. द केस वॉज एन्क्वायर्ड इन टू. आता बाय लिहायची काय गरज आहे का, कारण केस कोण करणार आहे, इन्क्वायर कोण करणार आहे, केस, किंवा कोण करत असतं, त्याचं रिपिटेशन करायची गरज आहे का, बाय द पोलिसमॅन हे लिहू शकताय, परंतु त्याची आवश्यकता आहे का, नाही, कारण द केस वॉज एन्क्वायर्ड, कोण करत असतं एन्क्वायर्ड, पोलीस, म्हणून ते लिहिलेलं नाहीये. ठीक आहे, हा पण प्रकार येण्याची शक्यता फार कमी आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे का? हो सर. हॅलो, हा, तर जे आता आपण हे प्रकार पाहिले त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न असतो, आणि तुमचं जर नशीब असेल तर पहिल्या ह्याच्यातून सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, सगळ्यांच्या स्पेशली आपल्याला लक्षात ठेवायचं इथून वर्बल क्वेश्चन, साधं वाक्य तयार करायचं, त्याचं करायचं, आणि त्याचं पुन्हा प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करायचं. WH पण तेच, साधं वाक्य करायचं आणि प्रश्नार्थक मध्ये रूपांतर करायचं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, इम्परेटिव्ह, लेटची वाक्यरचना लक्षात ठेवायची, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब पीपी, एवढे 2-3 लक्षात ठेवायचे. ठीक आहे, अजून कोणाची काय अडचण आहे का याच्यामध्ये, आता सांगा. महत्वाचा पार्ट आहे बरं का हा, चेंज द व्हॉइस, 1 मार्काला येतोच, तर कुठून प्रश्न येणार आहे ते पण तुम्हाला थोडीशी आयडिया मी दिलेली आहे. ठीक आहे, आता थांबूया का आपण इथं? हो सर. ओके, धन्यवाद.